फ्रीजमधील वस्तूंचा आणि कॅन्सरचा काय संबंध? हो, फ्रीजमधील वस्तू आणि कॅन्सरचा संबंध आहे, असे मत टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबईचे डॉक्टर मकरंद करमरकर यांनी व्यक्त केले आहे. चला तर ऐकून घेऊया त्यांचे मत. भारतीय स्त्रियांमध्ये कॅन्सरचे वाढते प्रमाण. फ्रीजमधील वस्तू लवकर वापरून संपवा. काही गोष्टींचा अर्थार्थी काही संबंध नसतो, पण सत्य विलक्षणच असतं. आता हेच पहा, आजकाल आपल्या आजूबाजूला आपल्या ओळखीचे कॅन्सरचे बरेचसे पेशंट आपल्याला दिसतात. त्यातही पोटाच्या कॅन्सरचे. यात एकाएकी वाढ कशी होते याचा अभ्यास करताना काही संबंध नसलेली एक गोष्ट समोर आली आणि डोक्यात चक्रावलं. स्वतःच्याच संशोधनावर विश्वास बसेना असंही असू शकतं. फ्रीजमधील वस्तूचा आणि कॅन्सरचा काय संबंध पण आहे. चिंचेपासून चिकनपर्यंत, मिरच्यापासून मटणापर्यंत, साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत, पीठ, पोहे, रवा, लोणचे, पापड, दूध, दही, भाजीपाला जे असेल ते कोंब फ्रीजमध्ये. ही महिलांची वृत्ती. इतकंच नाही तर अर्धवट खाल्लेली फळं, कालची शिल्लक राहिलेली डाळ, 2 दिवसापूर्वीची राहिलेली, मसाला वाटण करून शिजवलेली भाजी, सर्व प्रकारची कडधान्य, अंडी, वेगवेगळी मसाला पाकिटं, तीही उघडी, एक ना धड, भरावर वस्तू. सर्वसाधारण घरात 2 वयस्कर सोडले तर वर्ष 2 वर्षाच्या अंतराने मुलगा सून किंवा मुलगी ज्यावेळी येतात तेही काहीच दिवसांकरता. जास्त पाहुणे आले तर आपण एकतर बाहेरून मागवतो, नाहीतर त्यांनाच हॉटेलमध्ये घेऊन जातो. 2 व्यक्तींना असं किती लागतं? आजकाल पावलोपावली सुपर मार्केट आहेत. एका फोनवर माल घरपोच मिळतो. मग कशाला प्रत्येक वस्तूचा जास्त साठा करून ठेवता? म्हणे बाहेर ठेवले तर कीड लागते. या सर्व वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये सुखाचा संसार करत आहेत असा तुमचा गैरसमज आहे. कॅन्सरचे विषाणू तेथेच तयार होत आहेत. अर्थार्थी काहीच संबंध दिसत नाही. पण 1000 व्यक्तीचा अभ्यास केल्यावर हे दिसून आले की यातील 538 जणांना कॅन्सरची लागण झाली असून यात स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे. आणि आश्चर्य म्हणजे या 538 ठिकाणी वर उल्लेख केल्याप्रमाणे फ्रीजमध्ये सुखाचा संसार चालू होता. फ्रीज खचाखच भरण्यापेक्षा लागते तेवढेच आणा. मटण, चिकन मॅरिनेट करण्यापुरतं 8 दिवस नाही. चणा डाळीचं पीठ, जोंधळा पीठ, कडधान्य यांना फार लवकर कीड लागते. आणतानाच कमी आणून उन्हात वाळवून ठेवा. भाजी 2 दिवसात संपेल एवढीच घ्या. दूध 48 तासात वापरून शिल्लक राहिलेलं फेकून द्या. ही सवय लागल्यास कॅन्सरपासून